मल्टीस्टेटच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांबाबत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली। एमपीआयडी कायद्यामध्ये सुधारणा करून प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे यावेळेला फडणवीसांकडून निर्देश देण्यात आले। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित परत द्यावे असे निर्देश फडणवीसांनी दिलेत। आमदार सुरेश धस यांनी सर्व माहिती दिली। ठेवीदारांचे जे पैसे जवळपास 2,500 ते 2,500 कोटी रुपये हे एकट्या ज्ञानराधामधले आहेत। जिजाऊ मल्टीस्टेटही तशीच आहे आणि इतर सुद्धा ज्या एकूण 15 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत ज्या बुडालेल्या आहेत त्या सर्वांच्या प्रॉपर्टी विक्री करून लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे द्यावेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये प्रसंगी एमपीआयडी कायद्यामध्ये जर काही दुरुस्ती करावी लागली तर ती दुरुस्ती सुद्धा करण्याचे आदेश आज